इसको लगता है इसको पोरगी देखने को जाना है वो नट के जा रहा है देखो। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्या दिवसात सुरुवात रोजच्या प्रमाणेच गायींना चारा पाणी करून होते. तर मित्रांनो, आपण अजून गायींना चारा पाणी नाही केलं. या सगळ्यात पहिलं तर पाणी पाजून घेणार आहे आपण. आणि मित्रांनो, आज आहे रामनवमी आणि आपल्याला जायचं आहे मामाच्या गावाला भालगावला. तर कशाला जायचं आहे आणि काय असतं तिथं रामनवमीचं कार्यक्रम, तर ते पूर्ण सांगतो मला पुढं. तर त्या अगोदर आपण गायींना चारा पाणी करून घेऊ. मित्रांनो, आपण गायींना चारा पाणी करून आलेलं आहे. डायरेक्ट आता शेतामध्ये आपल्याला भरायचं आहे आज घासाला आणि मक्कल पाणी भरायचं आहे थोडं. आपल्याला काय 1.5-2 घंटेचं काम आहे. आपण आता पाणी भरण्यासाठी आलो होतो आणि मित्रांनो, आपल्याला जायचं आहे मामाच्या गावाला म्हणजे भालगावला. तर मित्रांनो, तिकडे एका राम जन्म होतो म्हणजे रामाचं मोठं मंदिर आहे गावामध्ये आणि आपण तिथं जाणार आहे. आपण आता पाणी भरून डायरेक्ट भालगावला जाणार आहे 11 वाजता. आपण आज सगळ्यात पहिलं पाणी भरून घेणार आहे. आपण आता पाणी लावलं आहे बगीच्याजवळ. मित्रांनो, आपलं पाणी भरायचं झालेलं आहे आणि आता आपण डायरेक्ट जातोय घरी. आपण इथल्या पाठीमागच्या घासाला भरलेले आहेत पाणी आणि आता जाणार डायरेक्ट घरी. तिकडं खाली आपली लिंबाजवळ गाडी लावलेली. थोडं पाणी भरायचं होतं म्हणून लवकर झालेलं आहे. आता डायरेक्ट आपण घरी जाणार आहे. त्यानंतर नाश्ता केल्यानंतर आपण डायरेक्ट मामाच्या गावाला म्हणजे निलेश त्यांचं गाव भालगाव, आपल्याला तिकडे जायचं. ये देखो भाई हमारे भागवत को लड़की देखने जाना है, मेरा भाई सच धज के जा रहा है। मम्मी याला सेंटर काढू नका. इसको लगता है इसको पोरगी देखने को जाना है वो नट के जा रहा है देखो। तर मित्रांनो, आपण गेलो होतो भागवत दादाला मुलगी बघण्यासाठी. अचानक आपल्याला सांगितलं नाही की आपल्याला जायचंय आणि आलोय आम्ही आज जाऊन. आणि आता पाहून आज दुकानामध्ये आपल्याला जायचं आता भालगावला आणि आज भालगाव जाण्यासाठी निघणार आहे आपण. बगल म्हणजे रोजन आपल्या आवाज हो. मित्रांनो, ही आहे निलदादाचा डेअरी फार्म. इकडं आईच्या बकऱ्या. तर मित्रांनो, आपण आलोय आता भालगावून घरी म्हणजे मामाच्या गावाहून घरी आलेलो आहे आणि आता आपल्याला चहा घ्यायची म्हणून आपण सगळ्यात पहिले चहा करून घेणार आहे. तर मित्रांनो, आपण आज घरी केली होती पूजा. तरी बघा, या आपल्या घरामधली पूजा आहेत आणि सकाळी केलेली होती दीदीने. ही मूर्ती आणली आपण राजस्थानहून. मित्रांनो, आपल्याला कूलर भरायला सांगितलं होतं आणि आपण जादा भरलेलं आहे. खाली पूर्ण पाणी सांडलेलं आहे.
म्हणजे कूलर फुल भरून खाली गेलं पाणी आणि आपण त्या टोपल्यामध्ये काढलंय काही त्या पोचेच्या पॉकेटमध्ये काढलंय. वायपर नाही, पलंगा खाली पण गेलेले आहेत पाणी. आणि मित्रांनो आपण भार्गावला जाणार होतो पण गेलेलं नाही, घरी थांबलेलं आहे. आपल्याला उशीर झाला जाण्यासाठी म्हणून. आणि आता तिथे चालले पुसून काढायचं काम.